तर शिवसेनेच्या अंतिम यादीची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीमध्ये एकूण 15 जागा मिळाल्या। भाजपकडे 28 तर अजित पवारांना 4 जागा मिळाल्या। एक जागा रासपच्या महादेव जानकर यांना देण्यात आली आहे परभणीची। शिंदेंच्या शिवसेनेनं 4 विद्यमान खासदारांना डावललेले। भावना गवळी, कृपाल तुमाने आणि हेमंत पाटील यांना डावललेले। गजानन कीर्तीकरांनी स्वतःहून माघार घेतली आहे। त्यांच्या मुलाला अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। तर 7 जागांवर शिवसेनेनं नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। नव्या चेहऱ्यांमध्ये राजू पारवे, राजश्री पाटील, संदीपान घुमरे, बाबूराव कदम, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर यांची नावे आहेत। यामिनी जाधवही प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।